अच्छा, मात्र आता अशा सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत की आपली चर्चा होतीये, फोनवरनं चर्चा झालेली आहे, बैठक झालेली आहे आणि त्यामुळे आपण शिंदे सेनेत प्रवेश करणार आहात, संघटना विलीन नाही करणार मात्र पक्ष विलीन करणार आहात, अशा सगळ्या चर्चा होत आहेत. पण यामागे म्हणजे काहीतरी असेल, काय काय नक्की? काय आता माझं काय मत आहे, हे सगळं मी तुमच्याकडून ऐकतोय. जी प्रत्यक्षात मला कोणाचा फोन आलेला दिसत नाही. जी विधान परिषदेसाठी आपल्याला आमदारकी मिळणार, त्यासाठी आपण पक्षामध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहात अशी चर्चा सुरू आहे. आणि काल आपण जसं पत्रकार परिषदेत म्हणाला की आपले कागदपत्र तर तयारच असतात, तर आपण थेट म्हणजे काय सांगाल की शिवसेनेमध्ये प्रवेश आपला होणार आहे, नाही होणार आहे? आमचे संघटना कायम ठेवून काही बाकीचा निर्णय घ्यायचा असेल तर तो शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगासाठी घेऊ. सर, काल पत्रकार परिषदेमध्ये आपण असं म्हणाला होतात की शिंदे सेनेत प्रवेश केला तर काय जातं, म्हणजे मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिकच आहे, त्यामुळे जर आपल्याला शिंदे सेनेकडनं उपमुख्यमंत्र्यांकडनं ऑफर आलीच तर आपला निर्णय काय असेल? पाहतोय तर तोच मला असं वाटतं की आम्ही पहिले शिवसेनेतूनच सुरुवात होती माझी आयुष्याची जी, आणि आता काय समाप्त जायचे योग येते तर पाहू. जी सर, बघा बरीच नावं आहेत पण त्यामध्ये सर्वाधिक चर्चा आपल्याच नावाची होतीये, यामागचं नेमकं कारण काय? आपण अर्ज भरणार आहात का विधान परिषदेसाठी? आता हे मीडियाचीच कृपा आहे आपल्या लोकांची सगळ्यांची. जी, मला तर वाटतं हे जे भेटत आहे ना मला विधान परिषद वगैरेचा विचार होत आहे, हे सगळं मीडियाच्या सूत्रामुळे झालं. बरं जी, मला काय विचार नव्हता, काही संबंध नव्हता, पण तुमच्या सूत्रानं एवढ्या बातम्या चालवल्या तर सगळे सूत्रच बदलून घेतले. जी, मग आपल्याला काय वाटतं, आपल्याला विधान परिषद मिळेल का? आता अजून काय असं 2-3 तास राहिले. जी 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 सर, माझा शेवटचा प्रश्न आपल्याला, जर शिंदे सेनेकडनं प्रस्ताव आला तर आपला निर्णय काय असेल? कडू साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? जर शिंदे सेनेकडनं आपल्याला विलिनीकरणाचा प्रस्ताव आला तर आपला निर्णय काय असेल? आला तर पण चर्चा काय होते, या चर्चेमध्ये नेमकी आपल्याला काय अपेक्षा आहे? ते शेतकरी, मजूर, दिव्यांग यांच्यासाठी पूर्ण पाठबळ दिलं पाहिजे शिवसेना उघड कधी या प्रश्नासाठी. जी जी, धन्यवाद. आपण साम टीव्ही सोबत संवाद साधला त्यासाठी. आपण पाहिलं बच्चू कडू यांनी काय म्हटलेलं आहे, शिवसेनेकडनं जर प्रस्ताव आला तर यावर चर्चा करू असं बच्चू कडू म्हणालेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.